नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियांका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात मित्रमैत्रिणींनो? मजेत ना? आज आपण मेथी पराठा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: एक पेंडी मेथी धुवून घेतली, स्वच्छ बारीक चिरून. गव्हाचं पीठ घेतले, एक मोठा कुंडा, 1 वाटी बेसन घेतले, 5-6 मिरच्या घेतल्यात, लसूण 1 गड्डी घेतली आहे, अद्रक 4 तुकडे घेतलेत, ओवा घेतलाय, जिरं कुटून घेतलंय, तीळ घेतले, धनेपूड मसाला घेतलाय, तिखट मसाला घेतलाय, गरम मसाला घेतलाय, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. आता आपण अद्रक, लसूण आणि मिरची हे सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला जाडसर. लय बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही, मिडियम असं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आपण गव्हाचं पीठ आहे चाळून घेतले, एक मोठा कुंडा, तो आपण ह्याच्यात हे करूया. तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 वाटी बेसन पीठ ह्याच्यात मिक्स करायचं आहे. हे आपण गरम मसाला, तिखट मसाला, धनेपूड आणि मीठ हे सगळं ह्याच्यात टाकायचं आहे. हे तीळ आहे, हे जिरं मी वाटून घेतले असं मोठं, आणि हे ओवा आहे तो पण टाकून घ्यायचा आहे. आता हे जे आपण लसूण, मिरची आणि अद्रक असं जाडसर असं वाटून घेतलं, हे बघा, त्यात आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. ही कोथिंबीर सगळी टाकली, सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडी मेथीची भाजी टाकायची, पिठात मिक्स करून घ्यायची. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे, असं घट्ट मळून घेतलंय पीठ. आता त्यातला तेल थोडं लावून एक अर्धा तास थोडंसं तेल लावायचं, आपल्याला हातावर घ्यायचं, थोडंसं तेल घेऊन असं पूर्ण पिठाला लावायचं आणि अर्धा तास पीठ भिजत ठेवायचं आपल्याला. अर्धा तासासाठी परत भिजत ठेवायचं आहे. अर्धा तासासाठी पीठ भिजत ठेवलेलं ते आता रेडी झालेलं आहे, भिजलंय चांगलं. आता आपण गॅस ऑन करूया, त्याच्यावरती तवा ठेवूया. आता आपण लावण्यासाठी पीठ घेतलंय, असं पीठ असं हाताला लावायचं आणि गोळा घ्यायचा असा. असा गोळा तयार करायचा, पिठात असा घोळायचा आणि असं ठेवायचा. आपल्या लाटण्याला लाटायचं. लाटून असा गोल तयार झालेला आहे. तवाही तापलाय. आता त्याच्यावर आपण हा पराठा शेकासाठी टाकायचा. आता आता आपला पराठा कसं तेल होतं त्या पराठ्याला. या साईडून पूर्ण तेल लावून द्यायचं आहे. तेल लावू शकता, तूप लावू शकता, लोणी लावू शकता, काही लावू शकता, बटरही लावू शकता. चांगला दोन्ही बाजून असं शेकून घ्यायचा आहे पराठा. चांगला शेकला ना छान लागतो, मस्त. कसा भाजला गेलाय. पहिला जसा लाटलाय तसा दुसराच असंच लाटायचा, प्रत्येक असंच लाटून घ्यायचं पराठे. आता आपला हा पराठा पण रेडी, असा भाजला गेला पाहिजे पराठा.
आपला भाजायचा, दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजायचा. अशा प्रकारे आपला मेथी पराठा तयार आहे. दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर छान लागतो आणि प्रवासासाठी बाहेर आपण टिफिनला घेऊन जाण्यासारखा योग्य आहे. 4-5 दिवस तो आरामात टिकतो. मुलांच्या डब्यासाठी पण तो देऊ शकता तुम्ही. हा व्हिडिओ जर सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.